त्याचं झालेलंच आहे आणि तो जर माल तसाच ठेवला तर तो 100% नुकसान होणार आहे. त्यामुळे आता तो माल काढून त्यांनी बेदाण्याला वगैरे जरी विक्री केला तरी काय फार पैसे त्यांना मिळणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान त्यांचं झालेलं आहे. आता टोमॅटो आणि पपईचं जे नुकसान पाहिलं मी त्या संदर्भातले मेन जी अन्न नलिका असते फळांना या ठिकाणी अन्न पोहोचवणारी त्या नलिकाच मुळात बांधित झालेल्या आहेत. कारण बर्फाच्या एक बारीक बारीक तुकड्यामुळे त्याच्यावरती प्रेशर आल्यामुळे त्या संपूर्ण ज्या नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे केले आहेत. आता काही शेतकऱ्यांचं टेक्निकल अडचण आहे. पीक पेरा त्यांचा द्राक्ष बागायचा आहे, परंतु प्रत्यक्षात कांदा लागवड केलेली आहे, प्रत्यक्षात पपईची लागवड आहे, प्रत्यक्षात आणखी टोमॅटोची लागवड आहे. त्यामुळे ते सध्या जी लागवड असेल त्या लागवडीचे लाईव्ह पंचनामे केल्यानंतर जे काही नियमाने भरपाई ज्या पिकासाठी असेल त्या पिकासाठी त्या शेतकऱ्याला भरपाई देण्याचा प्रयत्न करेल सरकार. आता द्राक्षाच्या शेतामध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काहीसं थोडंसं शेतकरी आणि तुमच्या ठीक आहे, शेतकऱ्याची मागणी आहे, तसं शेतकऱ्याची माझी काही वाद नाहीये.